बाजू आणि एक्सपेंडिचर बाजू जी आहे ती इक्वल येते. त्यानंतर ती इक्वल आल्यानंतर तिथला जो नेट प्रॉफिट असतो तो बॅलन्स शीटमध्ये ॲड केला जातो. बॅलन्स शीटमध्ये ती अमाऊंट टाकल्यानंतर लायबिलिटीज आणि असेट्सच्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या सेम होतात आणि आपल्याला समजून जातं की आपण जे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, आपण जे हे बुक ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवलेलं जे काही आपण केलेलं आहे ते बरोबर आहे आणि आपल्याला जी व्हॅल्यू आलेली आहे, लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल, ती व्हॅल्यू बरोबर आहे. याच्यावरून काय करतं, फायनल अकाउंटवरून आपल्याला काय कळत असतं की फायनान्शियल पोझिशन कळत असते. म्हणजे याच्यामध्ये बॅलन्स शीट हे प्रोफॉर्मा जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय असतं, लायबिलिटीज आपण लोकांकडून किती पैसे घेतलेले आहेत, आपल्याकडे फिक्स असेट किती आहे, करंट असेट किती आहे, आपल्या व्यवसायाचा जो काही पसारा आहे जे आपल्याकडे आहे ते मांडलं जातं बॅलन्स शीटमध्ये. याला म्हणायचं फायनान्शियल अकाउंट. हे करणं प्रत्येक व्यावसायिकाला गरजेचंच असतं. याच्यामुळे काय होतं की इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करत असतात आपल्या कंपनीमध्ये आणि आपली व्हॅल्यू वाढत असते मार्केटमध्ये. इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे काय होतं, आपलं कॅपिटल वाढत असतं. प्रत्येक व्यावसायिकाचं कॅपिटल वाढत असतं आणि त्याचा परिणाम काय होतो, प्रॉफिट तेवढ्या प्रमाणात जास्त मिळतो. प्रॉफिट जास्त मिळतं आणि जो परतावा देणार आहे, इन्व्हेस्टमेंट करणारे लोक जे आहेत त्यांना जो आपण परतावा देतो, डिव्हिडंड देतो, तो जास्त असतो. त्यांना पण मोबदला चांगला मिळतो, आपल्याला पण मोबदला चांगला मिळतो. ही एक ब्रँच आहे अकाउंटन्सीची. फायनान्शियल अकाउंट ही एक पॉप्युलर पूर्वापार चालत आलेली पारंपरिक पद्धत आहे अकाउंटिंगची. त्याचबरोबर जसा जसा व्याप वाढत गेला व्यवसायाचा, त्याचबरोबर त्याला अकाउंटन्सीमध्ये काय करावं लागतं की आपण ओव्हरऑल तो खर्च काढत असतो, पण प्रत्येक नगाला किती खर्च येतो हे जर काढलं तर आपल्याला अजून प्रत्येक आयटमची एका नगाची व्हॅल्यू कमी करता येते. त्यामुळे कॉस्ट अकाउंटिंग ठेवण्याची गरज भासू लागते. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, व्हॅल्यू. व्हॅल्यू कशासाठी काढली जाते की एका नगाला किती खर्च येतो, सगळ्या ओव्हरऑल बिझनेस ओव्हरऑल वस्तू तयार करण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढा तो आपल्याला माहिती असतो. एका नगासाठी किती खर्च येतो तो कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काढला जातो. तो गरजेचा असतो. कशासाठी गरजेचा असतो, आपण एका वस्तूची किंमत किती कमी करता येईल आपल्याला, जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये ती वस्तू इंट्रोड्यूस करता येईल आणि आपलं प्रॉफिट वाढवता येईल. 1 रुपयाचा जरी फरक पडला एका वस्तूमागे तरी त्याची किंमत, त्याची विक्री वाढत असते. 1 रुपयाने, 1 पॉईंटने सुद्धा त्याची 1 पॉईंट एका नगाला एका नगाला जर 1 पॉईंटचा फरक पडला तर प्रत्येक 100 नगाचे जर विचार केला तर खूप सारी खूप मोठी अमाऊंट